आणि राष्ट्रीय पातळीवरून एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेस नेते आता राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता व्यक्त केली जाते। लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। इंडिया आघाडीकडून राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या। अगदी खरं तर सागर, आपल्याला माहिती आहे एनडीएची एकीकडे शपथविधीची तयारी सुरू आहे। त्यांचं सत्ता स्थापनेची जी तयारी आहे ती सगळी अंतिम टप्प्यात सध्या आली आहे आणि दुसरीकडे उद्या किंवा परवा काँग्रेसच्या संसदीय दलाची एक बैठक होऊ शकते। काल आपल्याला माहिती आहे इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यानंतर रात्री गांधी घराण्यातील काही व्यक्ती आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आणखी एक बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की विरोधी पक्ष नेतेपद हे राहुल गांधी यांच्याकडे द्यायचं। खरं तर इंडिया आघाडी ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती त्यावेळेला त्यांचं पंतप्रधानपद कुणाला दिलं जाणार याचा निर्णय खरं तर झालेला नव्हता आणि अशातच विरोधक म्हणजे भाजपकडून विचारणा केली जात होती। मात्र आता विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय झाला। याबाबतची अधिकृत घोषणा जी आहे ती काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठक झाल्यानंतर केली जाऊ शकते। भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांचा जो संपर्क आहे तो संपूर्ण देशभरामध्ये वाढलेला होता, आपल्याला माहिती आहे। आणि त्यांची जी प्रतिमा होती ती